इतिहास नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली विजयांचे स्मरण करतो. आपण हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचा उत्सव साजरा करतो. पण प्रत्येक प्रखर ज्योतीमागे एक ऊर्जास्रोत असतो. एका साम्राज्याची उभारणी करणाऱ्या तलवारीमागे ती तलवार पेलण्याचे बळ देणारे एक समर्थ नेतृत्व असते. राजमाता जिजाऊ त्या केवळ एका सरदाराच्या पत्नी किंवा राजाच्या माता नव्हत्या. त्या एका महान स्वप्नांच्या शिल्पकार होत्या. त्या एका स्वराज्याच्या जननी होत्या. उच्च सरदार घराण्यात जन्म घेऊनही त्यांनी परक्यांच्या चाकरीत सुखासीन जीवनाऐवजी स्वातंत्र्याचा खडतर आणि काटेरी मार्ग निवडला. पण जिजाऊंचे हे पोलादी व्यक्तिमत्व समजून घेण्यासाठी आपल्याला आधी त्यांचे मूळ जाणून घ्यावे लागेल, तो वारसा ज्याने त्यांना घडवलं. आज आपण जाणार आहोत त्या सुरुवातीच्या काळात, सिंदखेड राजाच्या राजवाड्यात आणि भारताचा नकाशा कायमचा बदलून टाकणाऱ्या या महान मातेच्या बालपणात. जिजाऊंचे व्यक्तिमत्व समजून घेण्यासाठी त्यांच्या कुटुंबाचा इतिहास समजून घेणे खूप गरजेचे आहे. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेड येथील अत्यंत मातब्बर जाधव घराण्यात झाला. हे जाधवराव कुणी साधेसुधे सरदार नव्हते, तर ते थेट देवगिरीच्या प्राचीन यादव घराण्याचे वंशज बनले जायचे. यामुळे संपूर्ण दख्खनमध्ये त्यांना प्रचंड सामाजिक आदर आणि राजकीय दबदबा प्राप्त होता. 16व्या शतकाच्या अखेरीस राजकीय परिस्थिती अत्यंत अस्थिर होती. उत्तरेकडून मुघल साम्राज्य खाली सरकत होते आणि दक्षिणेकडील सुलतानशाही, अहमदनगरची निजामशाही आणि विजापूरची आदिलशाही मुघलांशी आणि एकमेकांशी सतत युद्ध करत होत्या. या गोंधळाच्या परिस्थितीत जिजाऊंचे वडील लखुजी जाधव हे एक प्रबळ सत्ता केंद्र होते. त्यांच्याकडे हजारो सैनिकांची फौज आणि अफाट जहागिरी होती. त्यांच्या ताकदीमुळेच मुघल आणि निजामशाह दोघेही त्यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी उत्सुक असायचे. सिंदखेडमध्ये त्यांचे राहणीमान एखाद्या राजासारखेच होते. याच वैभवशाली आणि शूर घराण्यात लखुजी जाधव आणि त्यांच्या पत्नी म्हाळसाबाई यांच्या पोटी एका कन्येचा जन्म झाला. तिचे नाव ठेवण्यात आले जिजाबाई. पुढे संपूर्ण महाराष्ट्राची जिजाऊ म्हणून ओळखली जाणारी ही कन्या भाग्यशाली म्हणून जन्माली होती हे खरे, पण तिचा जन्म राजकीयदृष्ट्या अत्यंत धकाधकीच्या काळात झाला होता. लहानपणापासूनच त्यांनी राजकारण आणि युद्ध जवळून पाहिले. त्यांच्या वाड्याच्या अंगणात केवळ संगीताचे सूर घुमत नसत, तर तिथे युद्धाच्या व्यूहरचना, आघाड्यांवरील बातम्या आणि राजकीय आघाड्यांच्या चर्चा रंगत असत. त्या काळातील इतर सामान्य स्त्रियांप्रमाणे जिजाऊ केवळ घरकाम शिकल्या नाहीत. एका योद्ध्यांच्या घरात वाढताना त्यांनी घोडेस्वारी आणि शस्त्रविद्याही आत्मसात केली. त्या अत्यंत सुशिक्षित होत्या. केवळ धर्मग्रंथांचेच नव्हे, तर राजकारणाचे दढेही त्यांनी गिरवले होते. जिजाऊ जसजशा मोठ्या होत होत्या तसतशी त्यांची बुद्धिमत्ता आणि तेज अधिकच खुलून दिसत होते. याच दरम्यान मराठ्यांच्या दुसऱ्या एका प्रबळ घराण्याकडून, भोसले घराण्याकडून त्यांच्यासाठी स्थळ आले. मालोजी राजे भोसले यांचे पुत्र शहाजी राजे भोसले हे एक तरुण, शूर आणि उदयमान सेनापती होते. इसवी सन 1605 मध्ये जिजाबाईंचा विवाह शहाजी राजांशी झाला. हा 2 प्रबळ लष्करी घराण्यांचा महासंगम होता. या विवाहाने निजामशाहीच्या झेंड्याखाली मराठ्यांची 2 मोठी घराणी एकत्र आली. तेव्हा कोणालाच कल्पना नव्हती की हाच विवाह भविष्यात एका नव्या राष्ट्राची पायाभरणी ठरणार आहे. शहाजी राजे आणि जिजाऊ हे दोघेही एकमेकांना अत्यंत अनुरूप व समर्पक होते. दोघेही महत्त्वाकांक्षी आणि अन्यायाविरुद्ध लढणारे होते. त्यावेळची राजकीय परिस्थिती बिकट होती. दख्खनच्या भूमिपुत्रांसाठी तो एक अत्यंत काळा आणि अंधकारमय काळ होता. हा प्रदेश परकीय सत्तांचा बुद्धिबळाचा पट बनला होता. मराठा सरदार हे या सुलतानांच्या सैन्याचा कणा होते, पण तरीही ते केवळ सरदार होते. आपल्याच लोकांवर, आपल्याच संस्कृतीवर अन्याय करणाऱ्या सत्तांसाठी ते आपले रक्त सांडत होते. गावे लुटली जात होती, मंदिरे उद्ध्वस्त होत होती आणि सामान्य रयत करांच्या ओझ्याखाली दबली गेली होती. जिजाऊ हे सर्व पाहत होत्या. त्या जेवढ्या राजकीयदृष्ट्या प्रगल्भ व कणखर होत्या, तेवढ्याच रयतेसाठी मातेसारख्या संवेदनशील होत्या. आपल्याच राज्यात परकीय सत्तेकडून गरीब जनतेवर होणारा अन्याय त्यांना अस्वस्थ करत असे.
त्याहूनही भयानक गोष्ट जी त्यांना भेडसावत असे ते म्हणजे राजकीय निष्ठांचे बदलणारे वारे. आपल्या वडिलांचे आणि पतीचे निजाम दरबारी उच्च स्थान असल्यामुळे जिजाऊंनी या राजकारणाचे दाहक रूप जवळून पाहिले होते. सुलतानांच्या दरबारातील मत्सर आणि पाठीत खंजीर खुपसण्याची वृत्ती त्यांनी अनुभवली होती. कधीकधी परिस्थिती अशी यायची की सुलतानांच्या आदेशामुळे जिजाऊंचे वडील आणि त्यांचे पती एकमेकांविरुद्ध उभे ठाकत असत. मराठ्यांचे अफाट शौर्य आणि पराक्रम परक्यांच्या चाकरीत असे वाया जाताना पाहून जिजाऊंच्या मनात एक विचार पक्का होत होता, जो त्या काळच्या मानाने अत्यंत क्रांतिकारी होता. एका अशा राज्याचा विचार जिथे दुसऱ्याची चाकरी नाही तर स्वतःच्या हक्काचे राज्य असेल, जिथे परक्यांची जुलुमशाही नाही तर एक न्यायपूर्ण राज्यव्यवस्था असेल, ते स्वराज्य असेल. त्यांचे आणि शहाजीराजांचे विचार याच दिशेने सतत कार्यरत असत. त्या उभयतांची दूरदृष्टीच एका स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याच्या स्वप्नाला जन्म देणारी ठरली. जिजाऊंचे व्यक्तिमत्व हे निर्धारी आणि आत्मविश्वासपूर्ण होते. त्या तुळजाभवानीच्या निस्सीम भक्त तर होत्याच, पण त्यांची भक्ती ही केवळ मंदिरात बसण्यापुरती मर्यादित नव्हती, तर ती अन्यायाविरुद्ध लढण्याची आणि धर्माचे रक्षण करण्याची प्रेरणा देणारी होती. त्या एक कुशल प्रशासक देखील होत्या. शहाजीराजांच्या अनुपस्थितीत त्यांनी जहागिरीचा कारभार उत्तमरित्या सांभाळला. शहाजीराजांना जेव्हा त्यांच्या मोहिमांसाठी सतत दक्षिणेत राहावे लागत होते, तेव्हा जिजाऊंनी जहागिरी सांभाळण्याची मोठी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. जेव्हा त्या पुण्यात आल्या तेव्हा ते एक उद्ध्वस्त आणि बेचिराग झालेले शहर होते. त्यांनी ते केवळ शहरच पुन्हा वसवले नाही, तर रयतेचा आत्मविश्वासही पुन्हा जागृत केला. प्रजेला न्याय कसा द्यायचा आणि शेतकऱ्यांचा आदर कसा करायचा याचे बाळकडू त्यांनी शिवबांना दिले. जिजाऊंनी शिवाजीराजांना केवळ राजपुत्रांच्या परींच्या कथा सांगितल्या नाहीत, तर राम आणि कृष्णाच्या अन्यायाविरुद्ध लढण्याची आणि रामराज्य स्थापन करण्याच्या कथा सांगितल्या. कारण फक्त जन्माने युगपुरुष होता येत नाही, तर त्यांना संस्कारातून आणि कणखर विचारांच्या भट्टीतून घडवावं लागतं. त्यांच्या गुणांचे संस्कार बाळ शिवबावर लहानपणापासूनच आपसुकच घडत गेले. आपल्या तेजस्वी मातापित्यांची स्वराज्यासाठीची तळमळ ते क्षणोक्षणी अनुभवत होते, जगत होते. यातूनच मूर्तिमंत चारित्र्य संपन्न शिवराय घडले आणि यातूनच स्वराज्य उभे राहिले. आणि म्हणूनच जिजाऊंना स्वराज्य जननी ही उपमा समर्पक ठरते. अशाच विषयांवरील माहिती ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. कमेंटमध्ये जय जिजाऊ, जय शिवराय नक्की लिहा. धन्यवाद.